नाश्त्यासाठी काय बनवायचे हे जर सुचत नसेल तर पटकी झट बनणारे आणि अतिशय स्वादिष्ट असे टोमॅटो ऑमलेट नक्की ट्राय करून बघा. आणि बरं का, हे टोमॅटो ऑमलेट प्युअर व्हेज आहे. बेस्ट रेसिपीज बाय नीलम मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. चला तर करूयात तयारी. सर्वप्रथम टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. एका मिक्सरच्या भांड्यात अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून ओवा, 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 1 टीस्पून किसलेलं आलं, हे सगळे मिक्सरला फिरवून घ्यायचे. थोडे पाणी घालून परत फिरवून घ्यायचे. जिरे आणि ओवा हे मिक्सरला लावण्याऐवजी हाताच्या तळव्यावर चोळून वापरले तरी चालेल. ही पेस्ट आता साईडला ठेवून द्या. आता एका पातेल्यामध्ये 2 कप बेसन, अर्धा कप तांदळाचे पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ, पाव टीस्पून हळद, 2 टीस्पून लाल मिरची पावडर. बेसन, तांदळाचे पीठ आणि गव्हाचे पीठ याचे प्रमाण तुम्ही थोडेफार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये आपण पेस्ट केली ती घालायची. आता थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करायचे. त्यामध्ये गुठळ्या राहता कामा नये. थोडे थोडे पाणी घालून मिक्स केले तर पाण्याचा अंदाज येतो. मिश्रण एकजीव झाले की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे. टोमॅटोचे तुकडे घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. मिश्रण थोडे दाट वाटत आहे म्हणून त्यामध्ये आपण थोडे पाणी घालूयात. थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडी कसुरी मेथी घातली तरी चालेल. आपले मिश्रण हे तयार आहे. इथे मी डोश्याचा तवा तापवायला ठेवला आहे. तुम्ही रेग्युलर तवासुद्धा वापरू शकता. आता गॅसची फ्लेम लो करून 2 पळ्या मिश्रण घालून पसरून घ्यायचे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे तसेच राहू द्यायचे. मीडियम फ्लेमवरती याला चांगले भाजून घ्यायचे. झाकण ठेवल्यामुळे वरची बाजू ही छान वाफवली जाते. आता उलटण्याच्या मदतीने हे परतून घ्यायचे. दुसरी बाजू सुद्धा खरपूस भाजून घ्यायची. हे गरमागरम टोमॅटो ऑमलेट तुम्ही सॉस किंवा चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब. धन्यवाद.